नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता खोडे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतो आहे मेदूवडा, वडा सांबार। साऊथ इंडियन डिशेस म्हटल्या की नाश्त्यासाठी खूपच उत्तम पर्याय आहे आणि गरमागरम वडा आणि सांबार खूपच छान लागतो। तर हे आपण बनवतो आहे मेदूवडा। तर त्याच्यासाठी मी रात्रीच उडीद डाळ भिजत घातली होती। उडीद डाळ कमीत कमी 5-6 तास तरी भिजली पाहिजे। तर आता मी सकाळी उठल्यानंतर ही उडीद डाळ पुन्हा एकदा धुवून घेतली। रात्री भिजत घालायच्या अगोदर तिला मी 2-3 पाण्याने धुतलं होतं आणि रात्रभर भिजत घातली होती। सकाळी उठल्यानंतर मी मिक्सरला दळून घेतली। उडीद डाळ मिक्सरला दळून घेतानाच मिक्सरमध्ये बसेल तेवढीच घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं। खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला वडे सहज सोडता येईल याच्यासाठी ही डाळ आपल्याला घट्ट अशी दळून घ्यायची आहे, कमी पाणी घालून। आणि डाळ वाटतानाच पाणी घालायचं, नाहीतर मग डाळ व्यवस्थित वाटली जात नाही। थोडंसंच पाणी घालायचं। तर हे मस्त अशी आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे आणि डाळ वाटतानाच बाजूला सांबार देखील ठेवलेलं होतं। सांबारची रेसिपी लवकरच आपण शेअर करू। तर सर्वच उडीद डाळ चांगली मी दळून घेतली मिक्सरला। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि मी डाळ वाटून घेताना त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या देखील वाटून घेतल्या होत्या। याच्यामध्ये तुम्ही बारीक कापून कांदा देखील घालू शकता। आणि उडीद वडा सोडण्यासाठी आपण बाजूला पाणी घेतलेलं आहे। आपलं तेल चांगलं कडकडीत असं तापलेलं आहे। तर हे आता मी वडा कसा सोडायचा ते दाखवते। थोडंसं पीठ घ्यायचं, त्याला अंगठ्याच्या साहाय्याने मध्ये होल करायचा आणि या पद्धतीने बोटाने अलगद वडा सोडून द्यायचा। पुन्हा एकदा दाखवते। थोडंसं पीठ घेतलं, जेवढ्या साईजचा वडा आपल्याला सोडायचा तेवढं, आणि अंगठ्याने होल करायचं। हे या पद्धतीने आणि 5 बोटांचा उपयोग करून हा वडा तेलामध्ये आपल्याला सोडायचा आहे। तेल चांगलं कडकडीत गरम आहे, पण ज्यावेळेस आपण वडा सोडतोय त्यावेळेस आपला गॅस आपण कमी ठेवलेला आहे, कारण वडा सोडला की तेल वरती उडायला नको म्हणून। मस्त असे क्रिस्पी वडे तयार होतात। वडे तयार होतात त्याच वेळेस बाजूला मस्त गरमागरम सांबार देखील तयार झालेला आहे। छान नाश्त्यासाठी हा पर्याय आहे। नक्कीच एकदा करून पहा। आणि वडे सोडून झाले की त्याच्यानंतर गॅस मोठा करायचा, वडे एकदा पलटी करून घ्यायचे आणि वडे चांगले भाजत आले की त्याच्यानंतर मंद आचेवरती मस्त असे क्रिस्पी तळून घ्यायचे। कारण हे वडे खूप घाईघाईने मोठ्या गॅसवर तळले तर ते फक्त वरून भाजलेले दिसतात आणि आतमध्ये पीठ कच्चंच राहतं। तर त्याच्यासाठी मंद आचेवरती थोडा वेळ 2-3 मिनिट अलटीपलटी करून घ्यायचे। मस्त तेलामध्ये चांगले शेकून घ्यायचे। मस्त असं वडा सांबार आपलं तयार आहे। आणि आपण ज्यावेळेस डाळ दळून घेतो त्यावेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ दळायला घेतली की लगेचच थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मस्त अशी डाळ ही वाटली जाते घट्ट। खूप जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे मस्त वडा तयार होतो। धन्यवाद।